इस्तीफा दो, इस्तीफा दो. शिक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. अरे शिक्षण आमच्या हक्काचं. काँग्रेस पाठव, इस्तीफा दो. जय संविधान. आज जे आपण 20 तारखेला जे जंतर मंतरवरती जे झाले आहे ते बघितलं आहे. खरंच खूप वाईट गोष्ट आहे. त्या मुलांची त्याच्यामध्ये काय गलती होती? आज या मुलं शिक्षणासाठी बाहेर 2-2 वर्षे आपल्या आईवडिलापासून लांब असतात, आपल्या परिवारापासून लांब असतात. त्यांना खुशी किंवा काहीही माहीत नसतं. ते फक्त आपल्या अभ्यासात राहतात आणि जेव्हा हे परीक्षा देतात आणि नेटचा पेपर फुटतो तेव्हा त्यांच्यावर काय अवस्था घडत असेल हे सरकारला माहिती आहे का? सरकारला अधिकार कोणी दिला की त्या मुलांना त्यांनी एवढं मारहाण केली? कशासाठी? माझी सरकारला एकच विनंती आहे की जे पण आता आपल्या हातामध्ये आहे की आपण जे सरकार निवडून देतो ना ते अनपढ गवार सरकार निवडून द्यायचं आहे, द्यायचं नाहीये. आणि जेणेकरून आपला समाज हा सुशिक्षित असला पाहिजे. यांच्याकडे डिग्री नसते आणि एवढे मोठे पद घेऊन कशासाठी बसतात? हे आपल्या गरीब मुलांना मारण्यासाठी. ते काय पाकिस्तानमधून आले नव्हते की त्यांच्यावर एवढा अत्याचार केला. आपण आपल्या मुलांना एक ठाका मारत नाही आणि डायरेक्ट गोळी मारण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे. अशा सरकारचा मी काय माझ्या सर्व समाजाकडून आणि सर्व परिस्थिती अन्याय होतोय ना याच्यावरती आम्हाला विरोध करायचा आहे. बस. जय भीम. जय